रात्री 2:30 वाजता महामार्गालगत मारहाण, चेहऱ्यावर व डोक्यावर बेसबॉल बॅटने जबरदस्त फटके. संशय एकच, नात्यातील महिलेशी संबंध. पण कुणीच थांबवलं नाही. अवघ्या 12 तासात पोलिसांनी गुन्हेगारांना पकडलं. काय होती या रागामागची खरी कहाणी? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नातलगाने नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून युवकाचा खून केल्याची घटना राष्ट्रीय महामार्गालगत वाघवाडी फाट्यावर बुधवारी मध्यरात्री घडली. 30 वर्षीय सौरभ कर्लेकर या तरुणाचा खून करण्यात आला असून त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यावर लाकडी बेसबॉल बॅटने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रात्री 2:30च्या सुमारास भर चौकात घडली. सौरभ रुग्णवाहिका चालक आणि डीजे ऑपरेटर म्हणून काम करत होता, तर मुख्य आरोपी राघू साटम आणि किरण सातपुते हे डाब्यावर काम करणारे मजूर होते. राघूच्या नात्यातील महिलेशी सौरभचे संबंध असल्याचा संशय त्याला होता आणि याच रागातून हा खून घडला. मध्यरात्री मंगळवारी रात्री राघूने सौरभला वाघवाडी फाट्याजवळील डाब्यावर बोलावलं. तिथे वाद झाला. किरणने सौरभला धरून ठेवलं आणि राघूने रागाच्या भरात बॅटने जबरदस्त फटके मारले. सौरभ जागेवर रक्ताच्या तारोळात पडला आणि मृत्युमुखी पडला. पोलिसांनी सकाळी माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला आणि अवघ्या 12 तासात दोघा आरोपींना पेटनाका परिसरात अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली केली. नात्यातील महिला व अनैतिक संबंधाचा संशय, पण असा थेट मृत्यू एखाद्या संशयावरून जीवन संपवणं योग्य ठरतं का? सौरभने खरंच काही चूक केली होती का, की हा फक्त गैरसमज होता? आपलं मत काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा.